मी शिवानी लकडे, पुणे प्राइम न्यूज मध्ये आपलं स्वागत। पिंपरी चिंचवडच्या भोसरी विधानसभेत राजकीय हालचालींना वेग आला आहे। भाजपचे माजी नगरसेवक रवी लांडगे हे काही वेळातच मातोश्रीवर जाऊन हाती शिवबंधन बांधणार आहेत। रवी लांडगे हे त्यांच्या समर्थकांसह शक्ती प्रदर्शन करत मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झाले आहेत। त्यांच्या सोबत शिवसेनेच्या जिल्हा संघटिका सुलभा उबाळे यांच्यासह इतर पदाधिकारी आहेत। रवी लांडगे हे भाजपचे बिनविरोध निवडून आलेले माजी नगरसेवक आहेत। विद्यमान आमदार महेश लांडगे यांना कंटाळून मी हा निर्णय घेत असल्याचं रवी लांडगे यांनी अधोरेखित केलं आहे। आगामी काळात भोसरी विधानसभेत लढण्यास मी इच्छुक असून पक्षाने संधी दिल्यास निवडणूक लढवेल अशी भूमिका देखील रवी लांडगे यांनी स्पष्ट केली आहे। नेमकं आज आपण शिवबंधन हातात बांधत आहात, काय कारण आहे यामागे? का बरं आपण भाजप पक्ष सोडत आहात आणि कुणामध्ये ही वेळ ओढवली आहे? भोसरीमध्ये भारतीय जनता पक्षाने जो मूळ विचार आहे तो पूर्णपणे सोडलेला आहे। भोसरीचे आमदार महेश लांडगे जे भाजपचे आमदार आहेत, त्यांनी या भागामध्ये भारतीय जनता पक्षाचा मूळ विचार सोडून त्यांचा जो स्वार्थी राजकीय स्वार्थाचा विचार होता, भ्रष्टाचार असेल, हुकुमशाही असेल, दडपशाही असेल, राजकीय सत्ता गैरप्रकारे वापर असेल किंवा स्वतःचा स्वार्थ साधून घेण्यासाठी लोकांना खोटी आश्वासनं देणं असेल आणि हुकुमशाही दडपशाही या विचारांना कंटाळून आता आमच्या सहनशक्तीचा अंत झालेला आहे। त्यामुळे आम्ही पक्ष सोडून शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला। अगदी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी तुमचा पक्ष प्रवेश होत आहे, तुम्ही काय म्हणजे दंड थोपटणार आहात महेश लांडगेच्या विरोधामध्ये? जर आता शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर पक्षादेश माझ्यासाठी सर्वश्रेष्ठ असेल, समाज आणि पक्ष आणि त्याच्यानंतर पक्षादेश माझ्यासाठी सर्वोच्च ठिकाणी असेल। जर पक्षाने मला संधी दिली तर नक्कीच मी विधानसभा निवडणूक लढवेल। आज आपल्या किती कार्यकर्त्यांसोबत आपण पक्ष प्रवेश करत आहात? कशा प्रकारे शक्ती प्रदर्शन करत आहात? सुमारे 3 ते 4 हजार कार्यकर्ते, माझे सर्व मित्र बंधू भाऊ आणि कुटुंब तसेच शिवसैनिक यांना सगळ्यांना, महिला आहेत, सगळ्यांना सोबत घेऊन मी पक्ष प्रवेश करत आहे। पाहत रहा पुणे प्राइम न्यूज। धन्यवाद।